नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपल्याला उपवास स्पेशल चकली जी की आपण वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो आणि सोप्या पद्धतीनं सहज कोणालाही बनवतात इतकी सोपी पद्धत आहे. चला तर ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा जो आहे तो स्वच्छ आपल्याला सुरुवातीला साफ करून घ्यायचा आहे. साफ करून घेतल्यानंतर धुवून घेणार आहोत. एक पाणी टाकून आपण धुवून घ्यायचं. नंतर दुसऱ्या पाण्याने सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचं कारण की वरची धूळ वगैरे आहे ते निघून जाईल. अर्धा इंच इतकं पाणी आता आपल्याला वरती ठेवून साबुदाणा जो आहे तो आपल्याला भिजत ठेवायचा आहे. भिजण्यासाठी 8 तास आपल्याला द्यायचा वेळ किंवा रात्रभरासाठी ठेवलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी बटाटे घेतलेले ते आपल्याला कुकरला उकळून घ्यायचे. आता दुसऱ्या कुकरमध्ये आपण बगर घेतलेली आहे. बगर जी आहे ते आपण पाव वाटी इतकी बगर घेतलेली आहे. ठीक आहे, आपण उपवासाला बगर शिजवून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला ही बगर शिजवून घ्यायचे. पाणी टाकून अर्धा इंच इतकं पाणी वरती ठेवून आपण ही बगर 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. तुम्हाला पुढे सांगण्याचे किती प्रमाण घ्यायचे आहे ते. आता ह्या ठिकाणी आपण शेंदूलन घेतलंय ते थोडंसं आपण ह्याच्यात टाकलेलं आहे. पाव चमचा इतकंच आपण टाकलेलं आहे कारण पुढं सुद्धा आपल्याला आणखीन टाकायचं आहे. आता ह्या ठिकाणी बटाटे जे आहेत ते कुकरला आपण उकळून घेतले त्यावरची साल सुद्धा काढून घेतलेली आहे आणि आपल्याला ते आता छोट्या खिस्तीनं मॅश करून घ्यायचे किंवा मॅशरनं मॅश केलं तरी सुद्धा चालते. फक्त गुठळ्या राहणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता ह्या ठिकाणी पूर्ण बटाटा आपल्याला ह्या पद्धतीने खिसून घेणार आहोत. बटाटा किसून झाला आहे. ह्या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 इतक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आपल्याला ते मिक्सरला वाटून घ्यायचे. आता मिक्सरला आपण ते वाटण करून घेतलेलं आहे आणि बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्या अगोदर आपल्याला साबुदाणा जो भिजवला आहे तो टाकून द्यायचा आहे. अगदी छान आपला साबुदाणा जो भिजून झालेला आहे. आता साबुदाणा आणि बटाटा टाकून घेतला आणि बगरची जी आपण भात बनवून घेतलेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे. आता अगदी छान घट्टसर आणि मऊसर छान शिजलेला भात आहे. बघितला तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि भातामुळे काय होतं चकली जी आहे ती अगदी चौपट फुलते. बगरीमुळे चकल्या ज्या आहेत त्या अगदी पांढऱ्या शुभ्र बनून तयार होतात. आता ह्या ठिकाणी आणखीन आपल्याला थोडंसं शेंदूलन टाकून घ्यायचं आहे. उपवासासाठी बनवत असाल तर शेंदूलन टाका किंवा नेहमीसाठी खाण्यासाठी बनवत असाल तर मीठ टाकलं तरी सुद्धा चालते. थोडंसं गुठळे आहेत मी फोडून टाकत आहे. आता ह्या ठिकाणी 1 चमचा इतके जिरे टाकलेले आहेत. आता सर्व जिन्नस जे आहे ते आपले टाकून झालेत. आता हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे की जे कुठे गाठी वगैरे राहणार नाहीत. सर्व जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. मिक्स झाल्यानंतर आपल्याला लगेचच काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवून ठेवायचं आहे जे की चकली जेव्हा बनवतो तेव्हा आपला हातही भरणार नाही किंवा शेवगाही भरणार नाही आणि तुटणार सुद्धा नाही चकली. अशा पद्धतीने बनवलं आपण थोडं पीठ टाकतो त्यामध्ये काय होतं एअर धरलं जातं त्यामुळे चकली तुटू शकते. त्यामुळे अशा पद्धतीने रोल बनवून ठेवा. आता एकदम आपण सर्व रोल बनवून ठेवलेले आहेत. पाहू शकता ह्या ठिकाणी तयारी करून घेतलेली आहे. एक मोठी पॉलिथिन आपण ह्या ठिकाणी टाकून घेतलेली आहे आणि आपल्या शेवग्यामध्ये आता तयार करून घेतलेलं बॅटर पूर्ण आता आपण अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे. टाकण्यासाठी सुद्धा सोपं करण्यासाठी सोपं कुणाची मदत तर लागणार नाही. अगदी सोपी पद्धत आहे. फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तरी सुद्धा ह्या चकल्या बिलकुल बिघडणार आणि घरात बनवू शकतो आपण. या इतक्या सोप्या चकल्या आहेत. ह्या ठिकाणी पाहू शकता मी हॉलमध्येच बनवत आहे. थोडीशी हवा येते. आता ह्या ठिकाणी 1 तासाकरता ठेवून आपण नंतर जरी उन्हाला उचलून ठेवलं तरी सुद्धा चालते कारण लगेचच ऊन येत नाही. नंतर ऊन येत असल्यामुळे मी नंतर उन्हात ठेवणार आहे. आता ह्या ठिकाणी पाहू शकता एकही चकली आपली तुटत नाही. परफेक्ट चकली बनवून तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. याचं प्रमाण असं घ्यायचं आहे की आपल्याला अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा आणि 1 किलो बटाटा आणि पाव किलो आपण ह्या ठिकाणी बगर घ्यायची आहे. परफेक्ट प्रमाण आहे. नक्की ट्राय करून पहा. आता अशा पद्धतीने मी सर्व चकल्या ज्या आहेत त्या बनवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्या सर्व चकल्या ज्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असतील अगदी छान परफेक्ट अशा चकल्या बनवून तयार झाल्या. 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला वाळून सुद्धा घेतलेल्या आहेत आणि चांगल्या आपल्या ज्या चकल्या आहेत त्या छान वाळून झालेल्या आहेत. आता चकल्या तर छान कडकडीत वाळलेल्या आहेत. आपल्याला तळून सुद्धा पाहायचं आहे की चकली किती पांढरी शुभ्र आणि किती फुलू शकते ते.
कढई ठेवली आहे, कडकडीत तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण चकल्या सुद्धा टाकून घेतलेत. पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र मोत्यासारखा साबुदाणा सुद्धा फुललेला आहे आणि रंग सुद्धा सुरेख आलेला आहे. अगदी खुसखुशीत ह्या चकल्या बनवून तयार झाल्या आहेत. उपवासासाठी तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. नक्की ट्राय करून पहा. किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन व्हिडिओ मी जेव्हा बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. सोबत शेंगदाणे जर घेतले तर अगदी छान उपवासच सुटेल आणि नंतर दुसरं काहीच आपल्याला बनवायची सुद्धा गरज पडत नाही. इतके छान कुरकुरीत या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा सुरुवात करूया. ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ आहे, जे नेहमी आपण तांदळाचं पीठ वापरतो त्या पद्धतीचंच दळून आणलेलं आहे. ह्याचा व्हिडिओ सुद्धा मी अगोदर अपलोड केलेला आहे, तांदळाचं पीठ कसं तयार करायचं. ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 वाट्या इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाव चमचा इतकं आपण मीठ टाकले, पाव चमचा इतकं आपण पापड खार टाकलेला आहे. थोडंसं उकळी आली की थोडं आपण त्यामध्ये तीळ टाकून घेतले. तीळ जे आहे त्यामध्ये भरपूर असे तीळ टाकलेत, कारण तिळाचेच पापड आपण ह्या ठिकाणी आज बनवलेले आहेत. 1 चमच्यापेक्षा जास्त आपण जिरे सुद्धा टाकले. तीळ आणि जिरे आपल्या आवडीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो, पण जे पापड खार आणि मीठ आहे ते तुम्ही सेम प्रमाण घ्या. आता ह्या ठिकाणी 2 वाट्या पाण्याला आपण 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. थोडीशी वाटी ही मोठी आहे, नेहमीपेक्षा थोडी मोठी आहे. तुम्ही ज्या वाटीने घ्याल त्याच वाटीने तुम्ही पाणीसुद्धा मेजून घ्या आणि पीठसुद्धा मेजूनच घ्या. आता ह्या ठिकाणी पीठ टाकताच पाणी जे आहे ते पूर्ण आटून गेलेलं आहे आणि एकदम छान घट्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे. जेव्हा असं घट्ट पीठ होतं तेव्हा आपल्याला असंच मिक्स करून एक 10 मिनिटाकरता गॅस अगदी मीडियम ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं, जे की पिठाला छान वाफ बसली पाहिजे आणि पीठ जे आहे ते कच्चं नाही राहायला पाहिजे, अगदी मऊसर पीठ व्हायला पाहिजे. जर तुम्हाला वाटलं की कढईला पीठ लागेल त्यामुळं थोडं अधूनमधून तुम्ही चेक करून थोडंसं चमच्यानं फिरवलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी 10 मिनिट झालेले आहेत. पीठ छान थोडंसं थंड झालेलं आहे, म्हणजे हातात घेण्या इतकं थंड झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी हाताने आपण छोटे छोटे गोळे करून मधोमध त्याला थोडासा होल टाकून आपण हे असं प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत. सर्व पिठाचे आपल्याला ह्या पद्धतीनंच होल टाकून घ्यायचे आहेत. आता सर्व गोळे बनवून झालेले आहेत. गॅसवरती आपण पातेलं ठेवलेलं आहे, पाणी टाकून ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. पाणी छान गरम झाले की त्यावरती आपण चाळणी ठेवलेली आहे, कुठलीही चाळणी ठेवा आणि त्यामध्ये आपल्याला व्यवस्थितशीर असं जी वाफ लागली जाईल त्या पद्धतीने आपल्याला हे गोळे ठेवून घ्यायचे आहे. गोळे ठेवल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटाकरता आपल्याला गॅस मिडियम ठेवून आणखीन आपल्याला ह्याला वाफ द्यायची आहे. कारण वाफ दिल्यामुळं जर पीठ हे चांगलं वाफरलं तर आपले पापड जितके मोठे बनवता येईल तितके मोठे होतात, बिलकुल तुटत नाहीत. जर पीठ कच्चं राहिलं किंवा चांगलं वापरलेलं नसेल तर पापड चिरण्याची शक्यता असते आणि तडकण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे पीठ चांगलं वाफवून घ्या. ह्या ठिकाणी घाई करू नका. आता ह्या ठिकाणी 15 मिनिटाकरता आपण गॅस मिडियम ठेवलेला होता आणि व्यवस्थित आपलं पीठ जे आहे ते वाफरलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी पॉलिथिन घेतलेली आहे स्वच्छ करून, त्यामध्ये आपल्याला गरम गरम असतानाच आपण हे टाकलेलं आहे. टाकल्यानंतर हाताला चटके बसतात, त्यामुळे आपल्याला एक हातामध्ये रुमाल घ्यायचा आहे. त्या रुमालाने आपण प्रेस करत करत व्यवस्थित मळून घेणार आहोत. व्यवस्थित नाही मळून घेतलं तरी सुद्धा आपले पापड चिरतात किंवा इतकं मोठं होणार नाही जितकं आपल्याला हवं आहे. ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक 5 मिनिट वेळ द्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला पीठ मऊ करून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी ह्या पद्धतीने आपण पीठ तर मऊ करून घेतलेलं आहे. पुढची सुद्धा स्टेप खूप महत्त्वाची आहे. आता पीठ मऊ झाल्यानंतर पीठ आपल्याला सुरुवातीला बाहेर काढून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला ते पीठ जे आहे ते खूप गरम आहे, आणखी सुद्धा पीठ हे पोळत आहे, त्यामुळे आपण पीठ काढून घेतलेलं आहे. हाताने तर आपण लगेच गोल नाही करू शकत, त्यामुळे थोडंसं कट करून घ्यायचं आहे सुरीने. त्याचे काच पडले की आपल्याला घेण्यासाठी सुद्धा सोपं जाईल आणि हाताला चटके सुद्धा बसणार नाहीत. आता ह्या ठिकाणी असा आकारामध्ये मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे की आपल्या हातात घ्यायला सोपं पडेल. आता छोटे छोटे गोळे करून आपल्याला ज्या साईजमध्ये पापड बनवायचे आहे त्या साईजचे आपण गोळे करून घेणार आहोत हाताने. आता ह्या ठिकाणी एक स्टेप लक्षात ठेवा की पीठ आपल्याला लगेच गोळे करून असंच उघडं ठेवायचं नाही. जे गोळे आपण बनवलेले आहेत एखादं भांडं घ्यायचं किंवा टोपलं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला हे सर्व गोळे सुरुवातीला बनवून घ्यायचे. आता सर्व गोळे बनवून झालेले. ज्या पातेल्यामध्ये आपण पीठ वापरलेलं होतं गरम पाणी आहे आणखीन सुद्धा, त्याच पातेल्यावरती चाळणीमध्ये आपण ते टोपलं ठेवलेलं आहे, जे की गोळे जे आहेत ते थंड होणार नाहीत. त्या ठिकाणी 2 पॉलिथिन घेतलेले आहेत, मी अगोदर वापरलेल्याच आहेत त्या. जे आपण गोळे बनवतो एक गोळा घ्यायचा आणि दोन्ही साईडने आपल्याला पॉलिथिन ठेवून घ्यायचा. बिलकुल तेलाचा आपण ह्या ठिकाणी वापर केला नाही.
की अगोदर मी हे पॉलिथिन वापरलेलं आहे, त्यामुळे मला तेलाची गरज पडली नाही. पण तुम्हाला लागली तर तुम्ही एखादा थेंब लावू शकता. पाहू शकता अगदी छान पापड जे आहे ते खूप मोठं झालेलं आहे. एकाच वेळेस आपण प्रेस केल्या एखादा असं भाजी कट करायचा पाटा किंवा तुम्ही पोळपाट घेतला तरीसुद्धा चालेल. नंतर आपल्याला लाटण्याने असं जितकं हवं तितकं मोठं आपण पापड ह्या पद्धतीनं करू शकतो. बिलकुल तुटणार नाही, चिरणार नाही, काहीच होत नाही. सहज आपण साध्या पद्धतीनं हे पापड मोठं करू शकतो आणि कमी मेहनतीमध्ये आपल्याला जास्त प्रेससुद्धा करायची गरज पडत नाही. खूप लवकर पापडाची साईज जी आहे ती मोठी होते. आता ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व पापड फटाफट बनवून घ्यायचं आहे. तर सहज आपण पापडसुद्धा बनवून घेतलेला आहे आणि पापड टाकण्यासाठी मी ह्या ठिकाणी स्टीलचा एक रुमाल आहे मोठा, तो घरातच टाकलेला आहे किंवा तुम्ही ह्या ठिकाणी पॉलिथिन टाकलं तरी चालते, कारण मी नंतर बाहेर टाकणार आहे, त्यामुळे सुरुवातीला मी रुमालच टाकलेला आहे. ह्या ठिकाणी आपण दुसरे पापडसुद्धा त्याच पद्धतीने बनवून घेणार आहोत आणि सर्व पापड जे आहेत ते मी सुरुवातीला घरातच 1 तासाकरता फॅनखालीच ठेवणार आहे. नंतर जेव्हा ऊन येईल गॅलरीमध्ये तेव्हा उन्हाला नेऊन ठेवणार आणि 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला आपल्याला वाळवून घ्यायचं आहे. कारण वर्षभरासाठी जेव्हा आपण पापड करतो तेव्हा 2 दिवस उन्हाला ठेवलं तर ते पापड चांगले आरामात टिकतात, काहीच होत नाही. आता ह्या ठिकाणी आपण सर्व पापड फटाफट बघू शकता तुम्हाला ह्या पद्धतीने एक पॉलिथिन घेऊन आपण हे खाली काढून ठेवलेलं आहे. अगदी साधी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येते. फर्स्ट टाइम जरी तुम्ही हे पापड बनवला तर बिलकुल हे पापड बिघडत नाही, इतकी तुम्हाला मी 100% गॅरंटी देते. कोणीही हे पापड सहज बनवू शकते. आता सर्व आपले पापड बनवून तर होत आहेत. वेळ न घालता आपण ह्या ठिकाणी भरपूर असे पापड बनवलेले आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही आणखीन मसालेसुद्धा वापरलं तरीसुद्धा चालतात. ह्या ठिकाणी तुम्ही चिली फ्लेक्स टाकलं, हिरवी मिरची टाकलं तरीसुद्धा चालते. आणखीनच खमंग पापड बनवून तयार होतात. अगदी पटकन हे पापड निघतात, बिलकुल चिकटत नाहीत, सहज पापड निघतात. तुम्हाला जर वाटलं तेलाचा एखादा थेंब तुम्ही लावू शकता. आता सर्व पापड आपले बनवून झालेले आहेत. अर्ध्या 1 तासानंतर मी हे उन्हाला ठेवलेले आहेत. इतके छान पापड हे वाळलेले आहेत, तुम्हाला पाहताच लक्षात येत असतील. अगदी कुरकुरीत मस्त खमंग हे पापड आपले वाळून तयार झालेले आहेत. आता हे पापड जे आहेत ते आपल्याला तळून पाहायचं की पापड हे किती पट आपलं हे फुलू शकतं. तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे 1 पट, 2 पट, 3 पट नाही तर अगदी 5 पट हे पापड फुलतं. तुम्हाला साईजसुद्धा पाहताच लक्षात येत असेल. आता गॅसवरती आपण कढई ठेवून हे पापड जे आहे ते आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला एक कच्चं पापड मी तोडून दाखवते. कच्चं पापड जरी तुम्ही खाल्लात तर सुद्धा अगदी खमंग टेस्ट लागते. बिलकुल हे पापड कटकट होत नाहीत. अगदी ठिसूळ पापड आहे. भरपूर अशा आपण तीळ टाकलेत. तिळामुळे टेस्ट अतिशय चांगली येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. भरपूर असे तीळ टाका. जेव्हा पावसाळ्यामध्ये, थंडीमध्ये आपण हे पापड जेव्हा तळून खातो, मधल्या वेळेत खाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. चला तर तुम्हाला एक पापड मी कट करून दाखवते की कच्चे पापडसुद्धा आपण हे खाऊ शकतो. ह्या ठिकाणी तुम्ही सर्व पापड पाहिलेले आहेत. अतिशय पापड आपले छान झालेले आहेत. एक पापड तुम्ही कट करून पहा. अगदी मस्त कुरकुरीत खाण्यासाठी कच्चे पापडसुद्धा अतिशय खमंग आहेत. चला तर तळून पाहूया. आता ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल टाकून घ्यायचे. तेल छान कडकडीत गरम झालं की पापड टाकायचे. मला सुद्धा विश्वास बसत नाही की पापड इतके मोठे होतात की मला अंदाजसुद्धा आला नव्हता की इतकं पापड मोठं होईल. त्यासाठी मी थोडंसं तेल कमीच टाकलेलं होतं, पण तेलापेक्षा सुद्धा पापड हे खूप मोठं झालं. कढईतून बाहेर येणे इतकं हे पापड मोठं झालेलं आहे. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा किंवा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा नवीन मी असे व्हिडिओ बनवेल तर तुम्हाला पाहायला भेटतील. 1 नाही 2 नाही असे 2 ते 3 तुम्हाला मी पापड तळून दाखवते की पापड हे आपले किती पट फुलू शकतात. आता ह्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पाहताच विश्वास बसला असेल की पापड खूप मस्त फुललेले आहेत. आता पाडवा जवळ आलेला आहे. पाडव्यासाठी पुरणपोळीसोबत खाण्यासाठी तुम्ही नक्की असे पापड बनवा. तुमचे पापड कसे झाले ते सुद्धा कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला आणखीन वाळवण्याचे कुठले पदार्थ पाहायचे आहेत ते कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला एक पापड तोडून दाखवते की किती कुरकुरीत आपलं हे पापड झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येईल. अगदी ठिसूळ आणि खुसखुशीत आपले हे पापड बनवून तयार झालेले आहेत. खाण्यासाठी चवीला सुद्धा अप्रतिम आहेत. एक वेळेस नक्की ट्राय करा. साईजला पापड तर तुम्हाला तोडून दाखवले, पण पापडाची साईजसुद्धा पहा. अगदी कच्च्या पापडाची साईज इतकी लहान आहे आणि तळलेल्या पापडाची साईज इतकी मोठी आहे. तर 5 पट आपलं हे पापड जे आहे ते फुललेलं आहे. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.